सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी पतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपली कथा 29वी चालली आहे, ज्या इंदुपुत्राची कथा, इंद्र अहल्येची कथा असं या कथेचं नाव आहे. आतापर्यंत आपण अनेक ब्रह्मा याबद्दलची चर्चा केली की ब्रह्मांना जेव्हा वाटलं की मी सृष्टीकर्ता आहे, आणि याची त्यांना कल्पना होती की मी सृष्टीकर्ता आहे, त्यामुळे एकट्यानेच मी सगळी ब्रह्मांडाची निर्मिती केली. त्यामुळे ते एकदा जेव्हा विष्णूंकडे गेले तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की तू कोण, कोणता ब्रह्मा, कितवा ब्रह्मा, असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा या त्यांच्या चित्राकडे बघून आणि एकच नसून अनेक ब्रह्मा आहेत असं म्हटल्याबरोबर त्यांचं गर्वहरण म्हणण्यापेक्षा थोडंसं अहंकार जो झाला होता की सुप्त अहंकार झाला होता की मी एकटाच आहे करणारा. साहजिक आहे ना, आपण जर एखादं कार्य केलं आणि ते कार्य करता कोणी दिसत नाही आहे तर आपल्याला वाटेल मीच केलेलं आहे ते सगळं. तर असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याचा सुद्धा गर्वहरण म्हणजे त्याचा सुद्धा अहंकाराला छेद भगवंतांनी दिलाय. तर इथपर्यंत आपण बघितलंय. तर इंदुपुत्रांची कथा. बरं, भगवंत जेव्हा एखाद्या गोष्टीला छेद देतात तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी दाखवतात. त्यांना कमीपणा देण्यापेक्षा ते म्हणतात बाबा रे विचार कर, ह्यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं आहे. त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा अहंकार करण्याचं कारण नाही, हा त्याच्यामागचा हेतू असतो. कुणाला दुखावण्याचा हेतू त्या ठिकाणी भगवंतांचा कधीच नसतो. आता इंदुपुत्रांची कथेमध्ये म्हणजे इंद्र आणि अहल्येची कथा मला वाटतं बरेच लोकांनी ऐकलेली असेल. तर ती कथा आता सुरू होते. स्वसंकल्पाने ब्रह्मदेव बनलेल्या इंदुपुत्रांची कथा. तर याच्यामध्ये आपलं चिदाकाशात दिसणारे सर्ग खरे खोटे कोणते ते बघितलं. आता चिदाकाशात दिसणारे सर्ग खरे की खोटे. चिदाकादामध्ये दिसणारे सर्ग खरे की खोटे. ब्रह्मदेव मला म्हणाले की वसिष्ठा, थेट माझ्या सृष्टीसारख्या दिसणाऱ्या 10 सृष्टींमधील सर्व प्राण्यांचे समुदाय आणि नियतीला धरून चाललेले त्यांचे व्यवहार पाहून मला अत्यंत विस्मय वाटला. ब्रह्मदेव म्हणाले कोणाला? वसिष्ठाला. कथम माम समयेन अश्ना यत्न पश्यति किंचन, तत्माया जालम अतुलम पश्यामि मनसांबरे. साध्या डोळ्यांनी वरवर पाहत असताना ज्या आकाशात मला काहीच दिसत नव्हतं, त्याच आकाशात शांतपणाने सूक्ष्म दृष्टीने साळले असता एका पुढे एक अशा 10 सृष्टींचे गोल उदित झालेले मला दिसले. याचा अर्थ काय? जे मला साध्याच डोळ्यांनी दिसत नाही. विषय कठीण असतो, पण त्या ठिकाणी भक्ती आणि प्रेमाने बघितलं ना तर त्या गोष्टी थोड्याफार आपण पकडू शकतो. त्यांनी सांगितलं की हे आता आकाशात म्हणजे बघते आहे मी सुद्धा, त्यामुळेच आकाशात ताबडतोब बघितलं की खरंच आपण जेव्हा आकाशाकडे बघतो काय दिसतंय? निरभ्र आकाश दिसतं. ढग दिसतील, काळे ढग दिसतील आणि शांतता दिसेल किंवा उजेड दिसेल. याच्या व्यतिरिक्त मला काहीच दिसत नाही. पण अचानकपणे मला 10 गोल जर उदित झालेले दिसले तर याचा अर्थ काय? असा प्रश्न विचारला. ते अचानक कुठून आले? आणि ह्या विचाराने बराच वेळाने मनात मी तिकडे पाहत राहिलो आणि त्या सर्गामध्ये असणाऱ्या सूर्यापैकी एका सूर्याला हाक मारून मी आपल्याजवळ बोलावले. ही कथा थोडीशी लीला राणीच्या कथेसारखी आहे. जशी लीला राणी सूक्ष्म देहाने जाते, स्थूल देहाने आपल्याला काहीच दिसू शकत नाही, त्यामुळे स्थूल देहाचा विचार या ठिकाणी मनातून काढून टाकायचा. हे साधी जे डोळे आहेत त्या डोळ्यांना तर साधं बघायला चष्मा लागतोय, जवळचं बघायला चष्मा लागतोय, तर दूरचं काय बघणार आपण? आणि त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे असलेलं काय बघणार? त्याच्यामुळे स्थूल देहाबद्दल चर्चा नाही. ही चर्चा जी आहे ती सूक्ष्म देहाबद्दलची आहे.
त्यांनी त्यातल्या एका सूर्याला हाक मारली. आता ते सगळे काळ कोणता, त्याच्यानंतर आपलं संवत्सर कोणतं, त्याच्यानंतर आपला हा जो भाग आहे तो किती जुना आहे, त्यांनी हाक मारला आणि जवळ बोलवलं. तत्काळ तो देवता रूपाने माझ्याजवळ येऊन हात जोडून उभा राहिला. तत्काळ तो सूर्य हात जोडून उभा राहिला. ह्या कथेला कसं समजायचं आहे माहिती आहे? आता गंगा आणि शंतनूचा जो विवाह आहे, ज्यामुळे महाभारताची पुढे सुरुवात झाली, ते तरी आपण गंगेचं स्वरूप बघतोय. आता गंगेचं स्वरूप बघतोय म्हणजे गंगा पाणी रूपामध्ये आपण बघतोय. पृथ्वीवरती येते आहे गंगा हे बघतोय. पण त्यांनी त्या दिवशी तेव्हा सांगितलं की 3 रूपांनी ती असते. नदी रूपानी म्हणजे जलरूपानी असते, आणि त्याच्यानंतर तिचा अंशरूपाने सुद्धा ती असते. अशा या 2-3 प्रकारांनी जी नदी आपल्याला दिसते, म्हणून आपण मानतो की गंगा आहे. प्रत्यक्षात तसंच आपण सूर्याला का मानत नाही की सूर्य अंशरूपानी पण आहे आणि पूर्ण रूपानी आहे. त्यामुळे जो दिसतो तेवढाच भाग सूर्य नसून त्याची जी निर्मिती केंद्र आहे ते वेगळं आहे ना, ते सुद्धा आहे, म्हणूनच सूर्य दिसतोय. अशी जी शांतनु आणि राजाची कथा म्हणजे प्रत्यक्ष रूप घेतलंय गंगेनी. कोणाचं? स्त्रीचं, दिव्य स्त्रीचं रूप घेतलं आणि दिव्य स्त्रीचं रूप घेऊन शांतनूकडे आलेली आहे. आणि शंतनू आणि गंगेचा विवाह झाला म्हणजे ती गंगा नदी आहे की नाही, त्या गंगे नदीचंच रूप स्त्री रूपामध्ये तिने आपल्याला पृथ्वीवरती आणलं आणि त्यापासून हे सगळ्या महाभारताची निर्मिती झाली. मग हे आपल्याला महाभारतातलं आठवता, ही कथा माहिती आहे आपल्याला. मग तशीच कथा त्यापैकी तशा प्रकारचा आधीचा काळ आहे सत्ययुगातला, रामाचा त्रेतायुगाचा काळ आहे. त्यामुळे त्या त्रेतायुगामध्ये असं होत होतं की देवता रूपानी समोर प्रगट होत होत्या. प्रत्यक्ष सूर्य येणं म्हणजे काय, त्याच्या देवता रूपानी, अंश रूपानी. जसा मला याच्यावरती का चर्चा करायची आहे, कारण ते पटलं पाहिजे आपल्याला. जसा आपला आत्मा आहे आणि आपला देह आहे, आणि त्या देह आणि आत्म्याच्या मध्ये एक जीवात्मा आहे. जर समजा त्या जीवात्म्याला काही अडचण असेल, जीवात्म्याच्या ज्या काही वासना आहेत, त्या देह आणि आत्मा निघून गेल्यावर सुद्धा ते तळमळत असतात की नाही. म्हणजे त्याच वासना पुन्हा जन्म घेतात, हे आपण ऐकलंय ना. म्हणजे हा जो जीवात्मा आहे, तो जीवात्मा जर साध्या यक्कश्चित देहातच आपण अनुभव घेऊ शकतो, तर ते तर मोठी मोठी देवता आहेत. सूर्य देवता, इंद्र देवता आणि ही नदीची देवता, या सगळ्या देवता अतिशय शुद्ध अशा वातावरणामध्ये प्रगट होत होत्या. अतिशय शुद्ध, भक्ताची मती शुद्ध, वातावरण शुद्ध आणि स्थिती शुद्ध. या सगळ्या स्थिती शुद्ध वातावरणामध्ये ते गंगेचं रूप प्रगट झालं. आणि प्रगट झाल्यानंतर शंतनूला त्यांनी 7 पुत्र पण दिले आणि 8वा पुत्र सुद्धा झाला. तो सुद्धा ती नदीत म्हणजे स्वतःच्या रूपामध्ये विलीन करण्यासाठी ती गेली. तेव्हा शंतनूला राहवलं नाही. आणि मग शंतनूने विचारलं की अगं काय करते, इतके दिवस झाले आपलं छान लग्न होऊन, इतकी मुलं होतात, तू सगळी गंगेत प्रवाहित करते, याचा अर्थ काय? ती म्हणाली तुम्ही बोलले की मी निघून जाणार आहे. त्यामुळे ह्या कोणत्या गोष्टींना जर आपण अशा नको त्या गोष्टींनी जर विचार केला तर ते अप्रकट होतं, ते निघून जातं. गंगा म्हणाली मी तुला आधीच सांगितलं होतं की तू जर माझ्याशी अशा प्रकारची चर्चा केली आणि मला जर काही प्रश्न विचारले तर मी निघून जाईल. म्हणजे काही प्रश्न अनुत्तरित राहणं आवश्यक आहे. किंवा तिने त्यावरती आणखीन एक दुसरा पर्याय सांगितला, अनुत्तरित नको ठेवू, पण तुझा आणि माझा विवाह आता निश्चित आहे, मी तर निघून जाणार आहे, पण हे असं का घडलं हे तरी मी कमीत कमी तुला सांगते, म्हणजे मनाची शांती झाली ना. तर त्या अष्टवस्तू होते, त्या अष्टवस्तूंची कथा तिने सांगितली. आणि 8वा हा जो भीष्माचार्य आहे, त्या भीष्माचार्यांचं खूप मोठं कार्य महाभारतामध्ये घडणार आहे. महाभारताचे साक्षीदार आहेत ते. तर हे सगळं घडणार आहे, म्हणून तू जर मला टोकलं ना तर मी हा मुलगा तुझ्याजवळ ठेवून आणि मी गुप्त होते. म्हणजे याचा अर्थ प्रश्न विचारला तर ताटातूट झाली. पण एक मोठे रहस्य उघडकीला आलं की हे लोक देवता सुद्धा आपल्यासाठी कार्यरत असतात. नुसते विष्णूचे अवतारच नाही, तर हे सुद्धा आपल्यासाठी कार्यरत असतात, अंशरूपानी मागच्या जन्मीचं काहीतरी फेडायला आणि परोपकार करायला आलेले असतात. मग ही कथा काय सांगते की ते देवी सुद्धा आपलं एक स्त्रीचं अतिशय प्रेमळ सुप्रसन्न असं रूप घेऊन संसार केला. मग अमान्य करण्याचं काही कारण नाही. आणि ती निघून का गेली, कारण मला प्रश्न विचारायचे नाही. आता तिला सगळी नियती म्हणे
सगळी जी प्रकृती विचित्र झाली होती कौरवांमुळे, तिला सगळं संतुलित करायचं आहे. मग ह्याची योजना किती आधीपासून म्हणजे शंतनू आणि गंगेपासून सुरू झाली. मग जेव्हा गंगेपासून ह्या सगळ्या गोष्टींची उत्पत्ती झाली, गंगा तर सगळ्या गोष्टीची निर्माता आहे. तिने निर्णय घेतला की आपल्याला जायचं आहे. चुका असो, शाप असो, उशाप असो, पण त्यातून तिने निर्णय घेतला, पृथ्वीवर आली. नुसती जलरूपात तर आलेली आपल्याला माहिती आहे, जटेमध्ये धारण केली ती तर वेगळीच. आणि तिने जलरूप घेऊन, जलरूप म्हणजे स्त्री रूप घेऊन, आणि शंतनूला मुलं दिले. मग मुलं दिल्यानंतर हा जो भीष्म आहे तो भीष्म खरंच कडा ठरला महाभारताचा. अशी ही कथा पुढे वाढत जाते. मग हे सत्य आहे की नाही, हे सगळं आपण त्रेतातलं सत्यातलं बघतोय. राम त्रेतातले आहेत आणि हे द्वापारातली गोष्ट सांगितली मी तुम्हाला, हे तर त्रेतातलं चालू आहे. आणि सत्यातलं ते अवतार तर त्यांचे वेगळेच आहे. मग म्हणण्याचा उद्देश, तात्पर्य हे आहे की त्यावेळी सूर्याला जर बोललं, जसं कुंतीला पण सूर्यापासून मानसिक योगामायेनी त्यांना मुलगा कर्ण झालेला आहे. मग ही जी शक्ती, दिव्य शक्ती धारण करणारे लोक होते, सूर्याचं तेज धारण करणारे लोक होते, चंद्राचं तेज धारण करणारे लोक होते, नदीचा प्रवाह आणि शीतलता धारण करणारे लोक होते. पण हे मानणं हा इतिहास नाही आहे फक्त, हे सत्य आहे. आता सुद्धा आपण अशा घटनेचा विचार केला, ध्यान लागलं तर कितीतरी ध्यानामध्ये त्यांना अशा प्रकारचं प्राप्ती होऊ शकते, जर त्यांनी मनावरती नियंत्रण ठेवलं तर. त्यासाठी पटवण्यासाठी हा उद्देश फक्त, बाकी काही नाही. या कथेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की साध्या डोळ्यांनी वरवर पाहता मला दिसत नाही. कसं दिसणार आहे? या स्थूल देहांनी मला काही दिसत नाही. प्रत्यक्ष भगवंत उभेही असतील तरी मला कसे दिसतील? दिसणार नाही, कारण की या दृष्टीला तेवढी पात्रताच नाही आहे देहाला या. पण त्याच्यातल्या त्यांनी त्या सूर्याला प्रार्थना केली मनापासून, जशी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली आहे आपल्या कर्कटीनी, आणि ब्रह्मदेवाकडून प्रत्यक्ष वरदान मागितलेलं आहे, प्रत्यक्ष ज्ञान संपादन केलं आहे. आणि ते ज्ञान मी त्याचं प्रूफ देऊ शकते. ते ज्ञान तिने ब्रह्मदेवापासून प्राप्त केलं, कारण ते सत्याचं ज्ञान आहे. कोणत्याही प्रकारचं प्रदूषण त्याच्यामध्ये नाही, म्हणूनच ते सत्याचं ज्ञान अजूनही आपल्यापर्यंत येत आहे आणि प्युअर फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणू शकतो की तिने ब्रह्मदेवाकडून ज्ञान घेतलं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इम्प्युरिटी नाही. आणि जर समजा ते सत्य नसेल तर ते ब्रह्मदेवाकडून असलेलं ज्ञान नसतं. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये जे घेतलं ते अजून टिकतं आहे, म्हणूनच ते ब्रह्मदेवांकडून घेतलं आहे. आणि जो घेणारा त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत असेल त्याला ते ज्ञान मिळतं. इतक्याही प्रदूषणामध्ये, म्हणजे आपल्या कलियुगातल्या अतिशय वाईट अवस्थेत जर हे ज्ञान टिकून आहे तर ते खरंच ब्रह्मदेवांकडून घेतलं नाही का? आणि ब्रह्मदेवांकडून घेतलेलं ज्ञान कर्कटी आपल्याला शुद्ध हेतूने दिलं, त्यामुळे ते कळलं. म्हणजे आपल्या ह्या काळामध्ये सूर्य कसा प्रगट होईल, या काळामध्ये ब्रह्मदेव कसे प्रगट होतील, त्यांना साधन तर पाहिजे. कृष्ण का प्रगट झाला, कसा प्रगट झाला? नंद यशोदेच्या पुण्याईनी झाला. आणि इतकी पुण्याई खरंच आहे का की देवाचं प्रागट्य व्हावं? पण देवाचा गुण जरी आपल्याला प्रगट झाला तरी आपण समजू शकतो अंशरूपाने प्रागट्य आहे. आणि त्या अवतारांचं वैशिष्ट्य अंशावतार आहेत, पूर्णावतार आहेत. आणि ह्या सगळ्या 21 प्रकारचे अवतार आहेत, प्रकार. ते देव नाही वेगळे वेगळे, की आता मत्स्य कूर्म वराह असे नाही, तर 21 प्रकारचं प्रागट्य त्यांचं होत असतं. एखाद्यामध्ये दिव्य संदेश जर मिळाला तर ते देवाचं प्रागट्य असतं. इतकं त्यांना पटवून द्यायचं आहे की तसा जर एखाद्याला सत्याचा मार्ग मिळाला तर ते प्रागट्य माझंच आहे, दुसरं काही नाही. त्याशिवाय त्याला कळूच शकत नाही जोपर्यंत मी स्वतः कृपा करत नाही. इतकं कठीण पण अतिशय गोड अद्भुत असं हे ज्ञान आहे, म्हणून आपण म्हणतो की ते सत्य आहे. अन्यथा काळाच्या ओघात सगळं निघून जातं. आपण म्हणतो ना, देह येतात आणि देह निघून जातात, पण सत्य तसंच टिकतं. मग या सत्यामुळे मग त्यांनी आता यावरती आपला विश्वास बसेल. सुमंतांनी एक शब्द लिहिला, पण पटवण्याची जबाबदारी आणि समजून घेण्याची जबाबदारी आपली आहे ना. समजलंच नाही तर त्या शब्दांना अर्थ नाही, आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या मनामध्ये कोरल्या गेला पाहिजे. मग त्यांनी म्हटलं साध्या डोळ्यांनी बघता, मग त्यांनी एक गोल उदित झाले. मग त्यांना 10 गोल दिसले, 10 गोल उदित झालेले दिसले, म्हणजे सत्यस्वरूप प्रगट होण्याच्या मार्गावर आहे. या विचाराने बराच वेळाने मनात की मी तिकडे बघत राहिलो, आणि त्या सर्गामध्ये असणाऱ्या सूर्यापैकी एका सूर्याला हाक मारून मी आपल्याजवळ बोललो. वसिष्ठ म्हणतात
वसिष्ठ म्हणतात. आणि जे वसिष्ठ रामांना ज्ञान देतात आहे. वसिष्ठांनी प्रत्यक्ष सूर्याला बघितलेलं आहे आणि सूर्याला 10 सूर्यांपैकी एका सूर्याची तळमळून प्रार्थना केली. काय दिव्य तेज असेल स्वतःचं सुद्धा. दुसरं तेज स्वीकारण्यासाठी आपण म्हणतो ना की ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. ज्योतीने तेजाची आरती. ही ज्योती त्याचंच स्वरूप आहे. रामांचेच पुत्र आहेत कुशलव, तेच गाऊ शकतात. दुसरं कोण गाऊ शकणार आहे? त्यांचा अंश आहेत, तेच त्याची आरती गाऊ शकतात. तसं मी ही ज्योती म्हणजे ही ज्योती. वसिष्ठ ज्योती कशाची? तेजाची, सूर्याची. सूर्यकुलात उत्पन्न झालेल्या रामचंद्रांना अनुभव देणार आहेत. ते साधे असणार आहेत का? त्यामुळे त्यांनी 10 पैकी सगळ्यांची स्तुती केली असेल, पण एका सूर्याला प्रगट व्हायला भाग पडलं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती गोष्टी कळल्या. एकच सूर्य नाही जो दिसतो तो, अनेक सूर्य आहेत. त्यांनी तरी 10 सूर्य म्हटले, कारण 10 ब्रह्मदेव दाखवले की नाही, म्हणून त्यांनी 10 सूर्यावरती निमित्त. आपले विष्णू अनंत आहेत, अनंत ब्रह्मांडाचे नायक आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत ते. पण त्याच्यातले 10 दिसले त्यांच्या डोळ्यांनी, जे वसिष्ठांच्या डोळ्यात. आपल्याला तर एकच दिसतो आणि तो दिसतो म्हणून निघून गेलेला दिसत नाही. अमेरिकेत जावं लागेल त्याच्यासाठी, की आज इकडचा बघायचा, दुसऱ्याशी अमेरिकेत जायचं, अशी अवस्था आहे. प्रत्यक्ष दृश्य सुद्धा आपल्याला दिसत नाही. मग त्यांनी हाक मारली. हाक मारणं कुणी मारली, कुणाला मारली, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ती हाक आता पोचली तिथपर्यंत. आणि मग ते सूर्यापैकी एका सूर्याला हाक मारून मी आपल्याजवळ बोलवलं. तात्काळ तो देवता रूपाने माझ्यासमोर येऊन हात जोडून उभा राहिला. का उभा राहिला यांच्यासमोर हात जोडून? कारण हे वसिष्ठ म्हणजे जे कोणी व्यक्ती आपल्याला बोलवतोय ना, त्यांचा हेतू शुद्ध आहे. हेतू परोपकार करायचा आहे आणि पुन्हा पुढे रामराज्याची स्थापना करायची आहे. रामराज्यांची स्थापना करायची आहे. अविकसित मन. आता परशुरामांचा अवतार जर विचारात घेतला तर आधी परशुराम आहे आणि नंतर राम आहे. तर देवत्व असून सुद्धा रागीट होते. याचं कारण अविकसित मन आहे. अवतार देवाचाच आहे, अवतार विष्णूंचाच आहे, पण अविकसित मन आहे. म्हणजे सगळं ज्ञान आहे पण राग आहे. मग तो राग जाण्यासाठी पुढे रामांचा अवतार झाला. म्हणजे सरळ राम नाही निर्माण झाले, त्याच्या आधी परशुराम निर्माण झाले. आणि परशुरामांना इतका आनंद झाला की समोर राम उभा आहे. कुणाच्या हातात आपण आपला परशु देतोय? ते तर आपले अमर आहेत, त्यांना त्यांचं कर्तव्य संपलंय. मी कुणाच्या हातात देणार आहे? तर माझे राम. समजा एखादा गुरु आहे आणि गुरुला शिष्य समोर नाही मिळाला कोणता तसा, तर ते ज्ञान देत नाहीत. पण जर मिळाला, परब्रह्म आणि नरेंद्राच्या जोडीसारखा जर मिळाला, ताबडतोब ते आनंदाने त्याला सगळं ज्ञान देऊन टाकतात. तसं परशुरामांनी स्वतःचं ज्ञान, शस्त्रांचं ज्ञान, स्वतःचा परशु रामांच्या हातात सोपवला की अरे, माझ्याकडून राग, लोभ, मोह याच्यावरती हे नव्हता, ताबा नव्हता, ज्ञान होतं. मी तुझाच अंश, विष्णूचाच अंश आहे, पण रामा, तू मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्यामुळे तुझ्या हातात माझा हा जो परशु देताना मला असा आनंद होतो आहे. म्हणजे त्यांनी ते सगळं ज्ञान आणि आपली धुरा सगळी रामांवर सोपवली. मग ते अवतार काय सोपे आहेत का? अवतारच तर सोपे नाही. आणि त्या अवतारांना सांभाळणारे आणि ज्ञान देणारे वसिष्ठ आहे. आणि असे वसिष्ठ, मग ह्या वसिष्ठांबद्दल बोलताना त्यांच्यासमोर सूर्यदेव उभा आहे. मगाशी ब्रह्मदेव, आता सूर्यदेव. ज्या कुळात जन्म होतोय त्याचाच, तेच कुळाचा मुख्य बिंदू त्यांच्या समोर उभा आहे. कल्पना करा की ज्यांना आपल्याला घडवायचं आहे, आपण तर काहीच नाही, इतके अज्ञानी जीव आहे की आपल्या वडिलांना सुद्धा आपण मानत नाही. की वडील म्हणजे आत्मा सूर्य आणि आई म्हणजे चंद्र. पण आईचे, चंद्राचे गुण सगळे, शीतलता आईमध्ये असते, आत्म्याचे सगळे तेज वडिलांमध्ये असतं. ते त्या दृष्टीने सुद्धा आपण आपल्या साध्या वडिलांकडे बघत नाही. तर हे तर त्यांच्या वडिलांचे मूळ पुरुष सूर्य, तो त्यांच्या समोर उभा आहे. आणि तोच उभा असताना समोर ज्ञानी ऋषी आहेत. राजा ऋषीसारखा वागू शकत नाही. ऋषीला जे ज्ञान मिळतं ना, ते राजाला नसतं. राजाचं ज्ञान धर्मकार्यासाठी आहे आणि ऋषींचं ज्ञान त्याला बनवण्यासाठी आहे. त्यामुळे ऋषींना आपल्या परंपरेमध्ये सगळ्यात पहिलं मानाचं स्थान आहे. कितीही मोठा राजा असला तरी तो त्याच्यासमोर पायासमोर नतमस्तक का होतो? कारण तो केवळ धर्मासाठी आहे.
केवळ धर्म सांगणारा तो सांगणारे ते ऋषी, ते धर्मगुरू आहेत, आपले कुलगुरू आहेत. आणि हे वसिष्ठांचे कुलगुरू, रामांचे कुलगुरू म्हणा, आणि विश्वामित्र तर आहेतच समोर घेऊन जाणारे, प्रत्यक्ष नेणारे. तर काय जबरदस्त त्यांचा हा जो परिवार आहे, ही जी परंपरा आहे ती अशी रामांची परंपरा आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, कोणीतरी बोललंही असतं या ठिकाणी, हे सगळं जरी असलं आपल्याही जवळ आहे ते, असं जर मी म्हटलं माझ्याजवळ ऋषी आहे, सद्गुरू आहे, परंपरा आहे, ज्ञान आहे, सगळं काही आहे, पण माझी इच्छा नसेल तर, मी जर माझ्या अहंकारामध्ये असेल की मी परब्रह्म आहे, रामांनी जर अहंकार केला असता की मी परब्रह्म आहे, त्यामुळे मला या ऋषींसमोर वागण्याची गरज नाही, नाही, ते सतत नतमस्तक होऊन त्यांची निराशा ऋषींजवळ बसूनच, म्हणजे डॉक्टरकडे बसूनच दूर झालेली आहे, असं त्यांनी स्पष्ट दाखवलेलं आहे. 18 वर्षाचे असताना राम. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या, जोग लग्न बार तिथी सब भय अनुकूल. फक्त जन्माच्याच वेळी झालं, त्यांच्या क्षणोक्षणी मुहूर्त, नक्षत्र, तिथी, वार सगळं जुळून येत होतं रामांच्या वेळी. म्हणून राम घडले. राम घडण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, नक्षत्र, तिथी, वार, ब्रह्मांड त्यांच्या बाजूने. म्हणून त्यांनी एखादी जरी घटना घडली की लागलीच पुष्पवृष्टी आकाशातून. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीने विचार जर केला तर काय दिव्य परंपरा आहे ही. सांभाळून घेणारा तो आणि सांगणारे ते, त्यांच्या समोर आता सूर्यदेव उभे आहे. मला दिसणाऱ्या या 10 जगद्गोलांविषयी त्याला विचारता तो हसून म्हणाला, भगवन, या सर्व दृश्य प्रपंचाच्या उत्पत्तीचे कारण आपणच आहात. हां, अशा स्थितीत आपणच मला असा प्रश्न विचारता, याचे प्रश्न मला आश्चर्य मला वाटते. परंतु केवळ कौतुकाने मला आपण विचारता आहात असे समजून उत्पत्तीचा वृत्तांत आपणाला कथन करतो. परब्रह्म जर समोर बसलंय, परब्रह्मांनी जर एखादा प्रश्न आपण जे प्रश्न विचारतो अतिशय क्षुल्लक असतात. आपली मतीच नाही ना, आपली बुद्धीच नाही आहे. आपली बुद्धी नसल्यामुळे आपले जे प्रश्न असतात ते प्रश्न तसेच असतात. ते म्हणतात तुला सगळं जाणतो. ह्यासाठी आपण विक्रमादित्य आणि कर्कटीची सुद्धा गोष्ट जर आठवली तर कर्कटीला सगळं ज्ञान झालंय ब्रह्मदेवापासून, पूर्ण ज्ञान आहे तिला. आणि पूर्ण ज्ञान असल्यानंतर जेव्हा ती विक्रमादित्याला प्रश्न विचारते तेव्हा तिचा प्रश्न विचारण्याचा उद्देश काय आहे की मला माहिती नाही, मला समजावून सांगा. ती तळमळते आहे की माझ्यासारखा दुसरा कोणीतरी तयार झाला पाहिजे. म्हणजे मला जे ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्याजवळ असलं पाहिजे, म्हणून ती इतकी विचारत सुटते प्रत्येकाला. आता लहान मुलं कशी असतात, जर समजा लहान मुलं आणि ज्ञानी पुरुष खरंच सारखे असतात. लहान मुलांना एखादी जरी गोष्ट समजली, म्हणजे एखादा अ आ इ ई शिकवलं की लागलीच ते फिरत बसतात आणि जिथे जिथे पाटी दिसते ना त्या पाटीवर वाचतात अ आ इ, आणि त्या सगळं जे ज्ञान आहे ना ते तावून सुलाखून पाहतात की मला जे आज शिकलं, प शिकला असेल तर पॉप्युलर बघेल, क शिकला असेल तर कमळ बघेल, कुठे कमळ दिसतंय. भले ते दृश्य बघणार नाही, तो कमळाचं फूल नाही बघणार, पण कमळ हा जर शब्द दिसला तर आई कमळ असा म्हणतो, कारण त्याला जे ज्ञान मिळालं ना ते तिथे दिसलं त्याला. मग अशा प्रकाराने जर ते मुलं बघत असतात आणि त्यांचं ज्ञान तावून सुलाखून बघत असतात, तशी ही कर्कटी सगळं ज्ञान आहे तिला, पण कुणाला तरी आहे का असं ज्ञान, नसेल तर मी सांगते म्हणून प्रश्न विचारते. पण त्याला इतका सुंदर शिष्य मिळतो की तो सगळ्या प्रश्नांची अतिशय सुंदर उत्तरं देतो. तर त्या प्रश्नांच्या उत्तराने ती रागवत नाही, उलट ती म्हणते की अरे मी तर भाग्यवान ठरली की तुला सगळं ज्ञान आहे, आता मी मुक्त व्हायला मोकळी आहे. आणि तिची समाधी लागते त्यांच्या प्रश्नांमध्ये. तो जेव्हा प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा ते उत्तर देतात तेव्हा ही समाधीत जाते आणि सगळे आपण ते समाधीचा अनुभव म्हणजे त्या शब्दांच्या रूपाने आपण घेतलाय. तर असं हे जे ज्ञान आहे, म्हणून ते म्हणतात अरे तुला काय माहिती नाही रे, सगळंच माहिती आहे, पण मी आता गमतीत घेतो. आता मी हे गमतीत घेतो की तू का विचारतोय, की सगळ्यांना सगळं समजावं हा त्यामागचा हेतू आहे. एवढंच मला माहिती आहे. उगीच काहीतरी कधी कधी असं होतं की आपण मोठ्यांजवळ सांगायला जातो जे त्यांना माहिती, आपल्याला माहिती असतं म्हणून सांगायला जातो. प्रत्यक्षात ते त्यांना माहिती असतं, ते बिचारे शांतपणे ऐकून घेतात. हो 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 असं आहे, खरंच आहे. त्या बिचाऱ्याला लहानाला सांगावं वाटतं तर सांगू द्या, ऐकून घेतात. नंतर आपल्या लक्षात येतं आपण त्यांच्याजवळ जे बोललो ते त्यांना माहिती होतं, पण तरी त्यांनी ते किती शांतपणे ऐकून घेतलं. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ज्ञानाची देवाणघेवाण ही अशा पद्धतीने होत असते.
म्हणजे हे किती, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार आपण जेव्हा साधक म्हणून करतो तेव्हा आपल्यालाच आपलं दुःख होतं. मग आता त्यांनी गोल म्हणजे मग त्यांनी विचारलं की किंवा आपल्याला दिसणारे सर्ग जड चेतन अशा द्विविध कलांनी विस्तारले गेले आहेत. हे जे आपल्याला दिसत आहे ना ते फक्त एका डायमेन्शननी बघून होणार नाही आहे. त्याला अतिशय डायमेन्शन आहेत, अंशांनी विस्तारलं गेलं आहे. देश आणि काल यांनी युक्त अशा जगत रूपाने दिसणारे हे 10 सर्ग जे समोर दिसत आहेत म्हणून 10 असे अनंत आहेत, साध्या अज्ञानी माणसाला खरे की खोटे अशा भ्रमात पाडणारे आहे. साधा अज्ञानी माणूस जर असेल तर त्याला खरं आहे का खोटं आहे या भासातच तो राहील. त्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, त्या भासाकडे. ह्या गोष्टी किनी दिसून समजण्यासारख्या नाही आहेत, ह्या गोष्टी अनुभव घेण्यासारख्या. का तळमळ करते, बाकी नाही समजलं तरी चालेल, पण ही काय तळमळ चालली आहे, हा जरी प्रेम आणि अंतःकरण बुद्धीने जर त्याच्याकडे बघितलं तर ते लक्षात येईल म्हणतात. परंतु भगवान हे 10ही प्रचंड भासणारे गोल म्हणजे केवळ मनाचा विलास, कल्पनेचा विस्तार होत त्याचे मूळ असे आहे की इंदू ब्राह्मणाचे तप आणि पुत्रप्राप्ती. आता इंदू ब्राह्मणाचं तप आणि पुत्रप्राप्ती बघा. हे भगवान, प्रथम तुमच्या लय पावलेल्या कालच्या दिवसातली म्हणजे मागच्या कल्पातली ही घटना ऐक. मागच्या कल्पातली घटना ऐक म्हणतात. त्या मागच्या कल्पातील सृष्टीच्या जंबूद्वीपात सुवर्ण जट नावाचा सुंदर आणि संपन्न असा प्रदेश होता. सुवर्ण जट नावच काय आहे, सुवर्ण जट. सुवर्ण जट नावाचा सुंदर आणि संपन्न प्रदेश होता. त्यात तुमच्या मरीची इत्यादी पुत्रांनी स्वतःच्या कुलातील सर्वांना राहण्यासाठी या प्रदेशाची रचना केली. आपण जसं आपल्यासाठी घर बांधतो तसंच सुवर्ण जट या संपन्न प्रदेशामध्ये स्वतःच्या कुलात राहण्यासाठी त्यांनी त्या प्रदेशाची स्वतःच्या पुत्रांना राहण्यासाठी रचना केली. त्यांच्यापैकी कश्यप ऋषींच्या कुलातील तपस्वी, ब्रह्मवेत्ता आणि शांत वृत्तीचा इंदू नावाचा एक ब्राह्मण आपल्या परिवारासह तिथे राहत होता. इंदू ब्राह्मण सुद्धा त्या ठिकाणी परिवारासह राहत असे. धर्मशील, प्रेमळ आणि साध्वी पत्नीसह त्याचा गृहस्थाश्रमाचा बराचसा काळ निघून गेला इंदू ब्राह्मणाचा. तरी पण त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. त्यामुळे त्याची पत्नी सतत उदास असे. इंदू ब्राह्मणालाही आपल्या गृहस्थाश्रमाचे सार्थक वाटे ना, हे तर गोष्ट आहे. कधी कधी कसं ज्ञानाच्या नंतर आपण एखादी गोष्ट ऐकली की आपल्याला थोडंसं शांत वाटतं. इंदू ब्राह्मणाची इतका सगळा प्रदेश चांगला आहे आणि लोक चांगले आहेत, कारण की त्रेताचा काळ आहे. मग ह्या सगळ्या काळामध्ये सगळं चांगलं असताना इंदू आणि गृहस्थाश्रमाचं सुख नाही ना. गृहस्थाश्रमामध्ये मुलगा नाही आहे. इंदू ब्राह्मणालाही आपल्या गृहस्थाश्रमाचं सार्थक वाटे ना. अखेरीस पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्याचे ठरवून घरदार सोडून दोघेही कैलास पर्वताच्या निर्जन प्रदेशात निघून गेले. म्हणजे इतकं चांगला सुवर्ण जट नावाचा प्रदेश सोडला कशासाठी की पुत्रप्राप्ती व्हावी, आपण तपश्चर्या करावी, म्हणून ते कैलासावर निघून गेले. निर्जन प्रदेशामध्ये दिवसभर वृक्षाप्रमाणे स्थिर राहावे व भुकेला संध्याकाळी फक्त घोडभर पाणी प्यावे अशी घोर तपश्चर्या त्यांनी चालवली. यावत त्रेता द्वापारं च युगे द्वे ऐवते गते ततत्तुष्ट अभवत देवतयो शशिकलाधरः. त्यांच्या त्या क्रमाला कित्येक वर्ष लोटली. त्रेता आणि द्वापार युगही संपलं. त्रेता आणि द्वापार युगही संपलं. शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना इष्टवर देण्यासाठी त्या स्थळी उपस्थित झाले. त्यावेळी पृथ्वी आणि अंतरिक्षातील लोक ज्याप्रमाणे आकाशात उदित झालेल्या चंद्राला प्रणाम करतात त्याप्रमाणे त्या दोघांनी शुभ्र तुषारांप्रमाणे कांती असलेल्या शिवशंकरांना प्रणाम केला व कृपादृष्टीने अवलोकन करणाऱ्या त्या आशुतोष शंकराकडून असा वर मागून घेतला की आम्हाला महाबुद्धिमान, सदाचार संपन्न आणि सर्व शुभ लक्षणांनी युक्त असे 10 पुत्र व्हावे व अशा प्रकारे आमच्या संसार दुःखाचा परिहार करावा की आम्हाला पुन्हा शोक करण्याची वेळ येणार नाही. 1 नव्हे 2 नव्हे 10, कारण तपश्चर्याच मोठी कडक आहे. पुढे यथाकाल इंदू ब्राह्मणाच्या पत्नीला 10 सुलक्षणी पुत्र झाले व ते आपल्या बाललीलांनी त्यांचा आनंद देऊ लागले. कोणत्याही कथेमध्ये आपल्याला संसार सुख मानू नका, गृहस्थाश्रम चालवू नका आणि काही करू नका, कर्म करू नका असं सांगितलेलं नाही. फक्त करत असताना भगवंताचं अधिष्ठान ठेवलं म्हणजे समजेल की त्यांची लीला काय, एवढाच त्यामागचा हेतू असतो. इंदू ब्राह्मणाने मोठ्या कौतुकाने त्यांचे नामकरण, मुंज इत्यादी संस्कार यथाविधी केले. त्या महातेजस्वी पुत्रांनी लहान वयातच वेदाध्ययन पूर्ण केले आणि सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण होऊन आकाशातील तेजस्वी निर्मल ग्रहाप्रमाणे ते शोभू लागले. आता भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेले 10 पुत्र तेजस्वी विद्या संपादन केल्यानंतर आता मग ते अतिशय सुंदर तेजस्वी निर्मल ग्रहांप्रमाणे ते शोभू लागले. परस्परांवर प्रेम करणाऱ्या
विद्या विनय संपन्न अशा या 10 गुणी पुत्रांच्या सहवासाचे सुख बराच काळ भोगून ब्रह्मज्ञान संपन्न तपोधन अशा त्यांच्या मातापितरांनी कृतार्थतेने आपल्या देहाचा त्याग केला. आता इंदू ब्राह्मणाचा त्याग झालेला आहे देहाचा. त्यांच्या वियोगाने अतीव दुःख झालेल्या 10ही पुत्रांना घरात राहावे वाटेना. आपल्या पुढील आयुष्याचा विचार करण्यासाठी ते सर्वजण कैलास पर्वताच्या शांत पवित्र परिसरात जाऊन पोचले. अशी ही कथा आहे. ज्या ठिकाणी इंदू ब्राह्मणाने तपश्चर्या करून मुलांची प्राप्ती करून घेतली आणि शंकरांनी वरदान देऊन हे 10 पुत्र झाले. त्यांचं नामकरण झालं. बराच काळ त्यांच्यासोबत राहिले. यथावकाल इंदू ब्राह्मण मृत झाला आणि त्यानंतर यांना त्यांची आठवण आल्यामुळे हे मुलं सुद्धा पुन्हा कैलासावर आले. दीर्घकाळ टिकणारे आणि श्रेष्ठ पद कोणते? या जगात उत्कृष्ट असे सुख कोणते आहे बरे? आणि सुखाची गोष्ट सोडली तर परिणामी जे दुःखाला कारण होणार नाही असे इहपर लोकीचे श्रेष्ठ कशात आहे? खरी महता खरे ऐश्वर कोणते? धनसंपत्ती सत्ता यांची एकाहून एक चढती पायरी पाहिली तर ग्रामाधिपती प्रांताधिपती राजा सम्राट यांच्याहून श्रेष्ठ असे जे इंद्रपद ते सुद्धा आपण बुद्धी बलावर आणि तपोबलावर प्राप्त करून घेऊ शकू. ते ह्याचे पुत्र असल्यामुळे शंकरांचे मानस पुत्र असल्यामुळे त्यांना सांगितलं की या ठिकाणी सुख नाही आहे. खरी महत्ता खरं ऐश्वर धनसंपत्ती सत्ता हे काही टिकणारं नाही आहे. असं कोणीतरी केलेलं असलं तरच आपल्याला पटेल ना. हे टिकणारं नाही आहे म्हणतात. कारण ग्रामाधिपती झाला प्रांताधिपती झाला राजा झाला सम्राट झाला याहूनही श्रेष्ठ काही झाला तर इंद्रपद जरी मिळालं तर इंद्रपद सुद्धा पुण्य संपल्यानंतर क्षीण होतं आणि इंद्रपदी दुसरा राजा बसतो ज्याचं पुण्य फळाला आलंय. म्हणजे इंद्रपदावर इंद्र एकच नाही आहे. इंद्र एकच राजा नाही आहे. जे इंद्रपद अमरपद आहे पदच आहे ते. त्यामुळे त्याचं क्षीण झालं पुण्य की दुसरा बसतो इंद्रपदावर. इतकं नश्वर आहे ब्रह्मांड इतकं नश्वर आहे. त्यामुळे लेकरांना कळलं आणि ब्राह्मण सदाचार संपन्न तपश्चर्या करून त्यांनी जे पुत्र मिळवले ते पुत्र सुद्धा पुन्हा ब्रह्मप्राप्तीसाठी निघाले. किम नाम तत् महेंद्रत्वम यत् मुहूर्तम प्रजापते विनश्यति तयत् कल्पे किम स्यात् इह शोभनम. पण सम्राट पद काय किंवा इंद्रपद म्हटलं तरी काय, प्रजापतीच्या घटकात 2 घटकात त्यांच्या ऐश्वर्याचा बाजार खलास होऊन जातो. तर मग या जगात दीर्घकाळ टिकणारे आणि श्रेष्ठ असे ऐश्वर तरी कोणते हा प्रश्न त्यांना पडला. मागचे प्रश्न हेच होते पण गोष्टींमध्ये तेच प्रश्न पुन्हा येतात. त्यांनी म्हटलं की इंद्रपद शब्द किती गोड आहेत बघा. ग्रामाधिपती प्रांताधिपती राजा सम्राट इंद्रप्रथ प्रजापती या सगळ्या गोष्टी कशा नश्वर आहेत. तर मग आपलं घर आपलं कुटुंब आपली बुद्धी आपला समाज आपला देश या सगळ्या गोष्टी आणि याचाच फक्त विचार करणारा व्यक्ती खरंच इंद्रप्रथ सुद्धा जर खोटा आहे तर यातून काय प्राप्त आणि आम्हाला खरं सुख कसं प्राप्त होणार. आणि खऱ्या सुखाची अपेक्षा जन्मापासून आहे. जन्मापासून असं वाटतंय की आपल्याला आनंद मिळावा सुख मिळावं. मग इंद्रपदापर्यंतही मी पोहोचत नाही. पण जे पुण्यवान असतील ज्यांनी तेवढं कष्ट केले जे इंद्रपदापर्यंत पोहोचले ते सुद्धा क्षीण होऊन खाली येतात आणि पुन्हा ह्याच सुखाची प्राप्ती करण्यासाठी तळमळ करतात. मग मला खरं सुख पाहिजे हे या 10 लोकांना जाणवलं. म्हणून या 10 लोकांनी पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली. त्यांनी ती तपश्चर्या करून ठेवली म्हणजे आपल्याला तपश्चर्या करण्याचं काम न ठेवता फक्त त्यांना म्हटलं की आपल्याला ते सुख प्राप्त होणार आहे. कारण ह्या काळामध्ये तपश्चर्या शक्य नाही. त्यामुळे त्यांनी केलेली तपश्चर्या सत्य आहे हे सत्य वचन मानून त्यांचा हात पकडून आपण पुढे गेलं पाहिजे. मग वडील बंधूंचे हे शब्द ऐकतामध्ये नाही हे झाल्यानंतर त्यांनी म्हटलं अशा प्रकारे त्या 10 बंधूंचा परस्परांमध्ये संवाद चालला होता. 10 बंधू आपापसात बोलतायत. किती हुशार तेजस्वी ज्ञानी ते बंधू आहेत. त्यांच्यापैकी जो ज्येष्ठ बंधू होता तो गंभीर वाणीने म्हणाला, बंधूंनो, सर्व तऱ्हेच्या ऐश्वर्यांमध्ये ब्रह्मदेवाचे ऐश्वर श्रेष्ठ आहे. तेच फक्त कल्पांतापर्यंत टिकणार आहे. म्हणून असे ऐश्वर संपादन करून घेणे इष्ट वाटते म्हणतात. कल्पांतापर्यंत ब्रह्मदेव टिकतात. आता इथे तर मुद्दा आपल्या सुद्धा लक्षात आला नाही. म्हणजे इतकं ब्रह्मदेवावरती चर्चा केली. 10 ब्रह्मदेव झाले. त्यांचं म्हणणं एक कल्प आहे ना. एक कल्प झाल्यानंतर प्रलय होणार आहे आणि मग नवकल्पांतर कल्प सुरू होणार आहे. म्हणजे कल्पांतापर्यंत ब्रह्मदेव आहेच ना. मग ब्रह्मदेवाचं जर ज्ञान आपण घेतलं तर बरं राहील. म्हणजे पूर्ण कल्प जे राहतात त्यांचं ज्ञान आपण घेऊ
मग दुसऱ्या कल्पाला दुसरे ब्रह्मदेव, पण ज्ञान तर तेच आहे, ज्ञान तर ब्रह्मदेवांचंच आहे, ते आपण करू. मग वडील बंधूंचे हे शब्द ऐकताच सर्वांना ही कल्पना एकदम पटली. परंतु सर्व दुःखरहित जगतपूज्य असे ब्रह्मदेवांचे पद, दुःखरहित जगतपूज्य असं ब्रह्मदेवाचं पद, दुःखरहित जगतपूज्य, दोन गोष्टी सापडल्या. दुःखरहित, मला याच्यावरती एक प्रश्न म्हणजे विचारायचा आहे, दुःखरहित का आहेत ब्रह्मदेव? त्याची दोन कारण आहेत. दुःखरहित आहे त्याचं कारण ते ज्ञानसंपन्न आहेत. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ब्रह्मदेवांच्या बाबतीत, ते दुःखरहित असण्याचं कारण ते ज्ञान आहे. ही गोष्ट जरी एक असली, कारण ते विष्णूंचे पुत्र आहेत, परब्रह्माचे पुत्र आहेत, मानसपुत्र, हे सगळं ठीक आहे, म्हणजे मुळात तर ते चांगलेच आहे. पण दुसरी जी गोष्ट महत्त्वाची आहे ते निर्लेप आहे. महानिर्लेपत्व गुण ब्रह्मदेवांचं, एवढं जरी ज्ञान आपल्याला ब्रह्मदेवाबद्दल झालं तरी चालेल. आणि तोच नुसता ब्रह्मदेव निर्लेप नाही आहे, आपला आत्मासुद्धा निर्लेप आहे. किती महत्त्वाची गोष्ट आज मी सांगते आहे. बोलते म्हणजे चिंतन करते, सांगते म्हणजे काय, मी चिंतन करते. ब्रह्मदेव निर्लेप आहेत म्हणून दुःखरहित आहे. दुःखरहिताची मी व्याख्या करायचा प्रयत्न केला तर दुःखरहित ब्रह्मदेव आहेत कारण ते निर्लेप आहेत. आपला आत्मासुद्धा निर्लेप आहे, म्हणजे ते ब्रह्मदेवाचं तत्व आपल्याजवळ सुद्धा आहे आत्मरूपात, चैतन्य स्वरूपामध्ये. ते का निर्लेप आहे असं मी सांगू शकते चिंतनामधून, म्हणजे कालचा जो समाज झाला त्यातून सांगते. त्यांनी सांगितलं, हा जो आत्मा आहे ना तो निर्लेप आहे. तो केव्हाही मुक्त आहे. कसा? यावेळी या देहात आहे. मागच्या जन्मी तो हरणाच्या योनीत होता. तोच आत्मा पुढच्या जन्मी आणखी कशाच्या योनीत जाणार आहे, तरी तो त्या योनीचा त्या देहाशी संबंध जोडू पाहतो का? नाही. तो म्हणतो, तुला माझ्याशी संबंध जोडायचा असेल तर जोड, मी काही तुझ्याशी संबंध जोडत नाही, कारण मी कोणाशीच संबंध जोडत नाही. मी अतिशय प्युअर आहे. इतका निर्लेप आहे मी की तुझं चांगलं झालं काय त्या देहाचं, वाईट झालं काय, मला काही संबंध नाही. तळमळतो तो जीव. देहाला सुद्धा काहीच नाही आपल्या. आपला हा जो देह आहे त्याला सुद्धा दुःख नाही. अरे, डोळ्यांचं ऑपरेशन झालं, हात जर तुटला, पाय जर तुटला, पायाला काहीच नाही त्याचं. तोडून टाकला तर पाय तिकडे जेव्हा बघतो तोडलेला, त्या पायाला काय घेणं देणं? तो पाय तर तिथे पडलेला आहे, त्याला काही घेणं देणं नाही. म्हणजे देहाचा संबंध नाही. आत्मा म्हणतो, मी तुझ्यात आहे पण तुझा माझा काही संबंध नाही. तुला जसं वागायचं तसं वाग. नाही तर एखाद्याने सांगितलं असतं, उठ, काय वेड्यासारखं वागते, मला त्रास होतो म्हणतो का कधी तो आत्मा? कधीच म्हणत नाही. आणि अतिशय चांगलं काम केलं, ते आनंदात आहे, तर तो आत्मा असं म्हणतो, खूप छान काम झालं. आणि घरून काहीतरी मला मिळतं की त्याच्याबद्दलचा सोपस्कार नाही. म्हणजे तो आत्मा निर्विकार आहे. आणि या जन्मी जर मी पाप पुण्य केलं आणि पुढच्या जन्मी जर मी बैलाच्या योनीला गेली तरी तो बैलाच्या योनीतही तसाच राहतो जसा या देहात राहतो. जसा माझ्या या देहात आहे तसाच तो बैलाच्या योनीतही राहतो, कारण माझ्या वासनेप्रमाणे मी पुन्हा त्याला बैलाच्या जन्मात खेचलं आणि तो आला. आल्यानंतर तो बैलांनी जे काही काम केलं ते करत राहिला तरी तो शांत राहिला. माझा मागच्या जन्मीचा आपण पत्रिकेमध्ये बघतो हरिण योनी आहे, तर हरिण योनीमध्ये बघितलं तर हरणाच्या योनीत सुद्धा तो मुक्तच होता. त्यांनी असं अजिबात म्हटलं नाही की मला हरणाची योनी फार आवडली, मी हरणाच्या योनीतच राहतो, पुन्हा हरणाच्या योनीतच जन्म घेतो, असं अजिबात त्या आत्म्यांनी म्हटलं नाही. हरणाच्या योनीतून आमच्या या देहामध्ये येऊन बसला. मग तो निर्विकार आहे ना, निर्लेप आहे ना. आपण एक दिवस राहून पहा, आपल्याकडे एखादी मांजर पाळायची, आपला आत्मा, आपला मन, बुद्धी, चित्त, अहंकार कसं आहे ते सांगते. आपण एखादी मांजर पाळली आणि मांजरीला 10 दिवस आपण दूध पाजलं आणि ती आपल्याशी जर आपल्यासोबत राहायला लागली, आपण 11व्या दिवशी जर ती गायब झाली तर 3 दिवस वाया जातात. माझी मांजर किती छान होती, यावेळी माझ्या पायाजवळ येत होती, यावेळी माझ्या पायाजवळ येत होती, आता मला आठवण येते, मला करमत नाही, दुसरी तरी आणा, तिसरी तरी आणा. आमचं तसं मुलांच्या बाबतीत आपलं असं होतं, तसं होतं, ते गेले, हे आले, चाललंय, म्हणून दुःख आहे. आणि त्यांनी ती गेली तर गेली असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून हा आत्मा कधीच म्हणत नाही, तो कितीही वस्त्र बदल, तो देहरूपात कोणत्याही देहात ये, उंदराच्या योनीत जा, मी येतो, मला काही फरक पडत नाही. हे तत्व आपल्याजवळ आहे, याचा शोध लागला पाहिजे आपल्याला. ते निर्विकार तत्व आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, जे निर्विकार तत्व आहे, त्यांनी ब्रह्मदेवाचं तत्व सांगितलं की ब्रह्मदेव एका कल्पापर्यंत राहतो, पूर्ण कल्प. त्या ब्रह्माच्या शिवाय ही पृथ्वी नाही ना.
म्हणजे ब्रह्मदेव आहे, ब्रह्माची निर्मिती चालू आहे, असं ते कल्पांच्या सुरुवातीपासून सुरुवात त्यांनी केली आणि शेवटही ब्रह्मदेव करणार आहे. मग निदान ब्रह्मदेवाचं सत्य तरी आपल्याला कळावं, ते निर्विकार आहे, निर्विकल्प आहे, हे ज्ञान आपल्याला अजूनही घेता येते की नाही, म्हणून ते सत्य आहे. जय जय रघुवीर असं म्हण, अजूनही ते ज्ञान घेता येतं की मी आतमध्ये जर विचार केला तर माझा आत्मा अतिशय निर्विकल्प स्वरूपामध्ये माझ्यामध्ये राहतोय, त्याला कशाचा त्रास होत नाही. दुसरा याचा उपमा मी विठ्ठलाशी देत असते. जेव्हा चर्चा करते, मनातल्या मनात चिंतन करते, तो विठ्ठल 28 युग उभा आहे, पण त्याला कोणाच्याही भक्ताचा असं विचलित होत नाही. तो कामं करतो सगळ्यांचे, त्यांना प्रेम देतो, भक्ती देतो, पण तो स्वतः विचलित होत नाही. हा जो आत्म्याचा गुण आहे, तो जो गुण आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो त्यांच्यापासून शिका. आभाळापासून जसं मोठेपणा विशालता शिकतो, तसा ब्रह्मदेवापासून आणि या सत्यापासून निर्लेपता शिकली पाहिजे. जसं या आपल्या योग वसिष्ठामध्ये आकाशाच्या ब्राह्मणांनी आपल्याला शिकवलं आहे. या मोहामध्ये अडकून काय मिळणार आहे तुम्हाला? ज्या जन्मामध्ये गेलो त्या जन्मामध्ये आपला आत्मा जर राहत असेल शांतपणे, तसंच आपण आपल्या ह्या जीवनामध्ये जर राहिलं तर आत्मिक शांती आपल्याला मिळते, आत्म्याची शांती मिळते. म्हणजे आत्म्यासारखं आपण होतो. मला म्हणायचं काय आहे, आत्म्यासारखं होतो. आत्म्याचा निर्विकार गुण जो आत्म्याचा आहे तो आपल्या या देहाने स्वीकारला तर असं आहे. अशा ह्या ज्या गोष्टी आहेत. मग त्यांनी सांगितलं की वडील बंधूंचे शब्द ऐकतात सर्वांना एकदम कल्पना पटली. त्यांनी म्हटलं ऐश्वर संपादन करून घ्यावं वाटतंय मला आता. कोणाचं? या ब्रह्मदेवांचं ऐश्वर संपादन घ्यावं वाटतंय. अरे छान आहे कल्पना. आपण ते आपल्याजवळ घेण्याची कल्पना जी आहे अतिशय सुंदर कल्पना आहे. मलाही कंटाळा आला या प्रकारचं जीवन जगायचा, मोहामध्ये जगायचा मला कंटाळा आला. मग वडील बंधूंचं परंतु सर्व दुःखरहित जगतपूज्य म्हणून जगतपूज्य आहे. दुःखरहित आहे म्हणून जगतपूज्य असं ब्रह्मदेवांचं पद आपल्याला प्राप्त होणे कसं शक्य आहे? वाटलं, पण कसं शक्य आहे? त्यासाठी काय करायला हवं? सुरू प्रश्न आता. हो, मला पटलं. जगद्वंद्य दुःखरहित असं जे ब्रह्मदेवाचं पद आहे ते आपण प्राप्त करून घेऊ. त्यासाठी कडक तपश्चर्या करू. पण कसं? पटलं आता मला. आतापर्यंत पटतच नव्हतं, पटलं, पण आता सांगा कसं? काय करायला पाहिजे? असा त्यांनी प्रश्न करताच वडील भावाने त्याच्या शंकेचे लगेच निवारण केले. तो म्हणाला, तुम्हाला हे पद प्राप्त होणे अगदी शक्य आहे. तुम्ही सर्वजण शुद्ध आचरण, सुशुद्ध सत्वगुणाच्या सामर्थ्याने संपन्न आहात, अत्यंत तेजस्वी आहात. मीच पद्मासनावर बसलेला दैदिप्यमान ब्रह्मदेव आहे. अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा मी आहे. अशा तऱ्हेने निरंतर चिंतन करीत राहा. थांबायला पाहिजे, इतकं जबरदस्त संकेत दिलाय आज. म्हणजे अथातो ब्रह्म जिज्ञासा. याची आपण जे माझे हे वाक्य ऐकलं त्याच्यातली ही वसिष्ठांची सुरुवात आहे, योग वसिष्ठातली. त्यांनी सांगितलं 10 लोकांना या वाटलं आपण कोण असं प्रश्न पडल्याबरोबर मोठ्या भावांकडे जसे ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांकडे गेले आणि गुरुप्राप्ती झाल्याबरोबर त्यांनी विचारलं, आता मला खूप इच्छा निर्माण झाली की हे सगळं खरं आहे, दुःखरहित आणि जगतपूज्य असं ब्रह्मदेवाचं स्थान मला मिळवायचं आहे. ही माझी जिज्ञासा जागृत झाली. आता मी काय करू? त्यावरती ते सांगितलं की बाबा रे, काही करायची गरज नाही. शांतपणे आपलं स्वतः जग. 10च्या 10 तुम्ही ब्रह्मदेव आहात. हा इतका प्रेमळ, हा जो भगवंत आहे ना, त्याच्या इतकं प्रेमळ खरंच कोणी नाही. फक्त इच्छा जागृत झाली की ते देतात. ते म्हणतात हे 10 जरी दिसले त्या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष कर. बस एका जागी बस आणि मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणत राहा. अनुभव येईल. ह्याचं मूळ इथे योग वसिष्ठात आपल्याला सापडत आहे. माझ्या तर अंगावर काटा आला. मग त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही स्वतः मुळातच तेजस्वी आहात आणि तुम्ही सगळे तसेच आहात. मीच पद्मासनावर बसलेला दैदिप्यमान, मीच पद्मासनावर बसलो आहे, मीच दैदिप्यमान आहे आणि अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती लय करणारा मीच आहे असं म्हण. अशा तऱ्हेने निरंतर ध्यान करीत राहा, म्हणजे ब्रह्मदेवांचे सर्व सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. त्यासाठी तुम्हाला दुसरी कुठलीही खटपट करण्याची आवश्यकता नाही. आपण किती खटपटी करतो, याने ज्ञान होईल, त्याने ज्ञान होईल, हे पुस्तक वाचू, ते पुस्तक वाचू. त्यापेक्षा शांतपणे त्यांना म्हणायचं, तुझ्या दास बोधासी तो बोध व्हावे. तुझ्यावरती जबाबदारी आहे, ती सगळी जबाबदारी त्याच्यावरती टाकली. हा एक शरणागतीचा भाग
आणि वेदांताचा हा भाग आहे की स्वतः शांत बसायचं, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणून ध्यान लावायचं. हे योगाचार्यांना त्या सगळ्या गोष्टी माहितीच आहे. ते आपलं योग आणि योगवशिष्ठ काही वेगळं नाही आहे. त्यामुळे त्याचा पायाच खरं म्हणजे अध्यात्म आहे. ते दैहिक क्रिया असो, मानसिक क्रिया असो, कोणतंही तपश्चर्या असो, शेवटी एकत्रच येऊन मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं अहम ब्रह्मास्मीचा जप करा. जप करा म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर व्हा, म्हणजे आत्मस्वरूप प्रगट होईल, जे आतापर्यंत लपलेलं आहे. ज्येष्ठ बंधूंचे ते सांगणे सर्वांनी तत्काळ मान्य केले व ते 10ही बंधू पद्मासनामध्ये बसून एकाग्र चित्ताने ध्यान करू लागले. थोड्याच अवकाशामध्ये चित्रातील मूर्तीप्रमाणे, ही जी मूर्ती बघितली त्याप्रमाणे स्तब्ध आणि निश्चल झालेले ते 10 जण ब्रह्मदेवाचे चिंतन करू लागले. मीच ब्रह्मदेव आहे असे चिंतन. कसं? ब्रह्मा अहम जगतां स्रष्टा कर्ता भोक्ता महेश्वर. ब्रह्मा अहम जगतां स्रष्टा कर्ता भोक्ता महेश्वर. यज्ञक्रिया क्रमवत् सांगोपांगा महर्षयः. सरस्वत्या अथ गायत्र्या युक्ता वेदा नरा इमे. सरस्वत्या अथ गायत्र्या युक्ता वेदा नरा इमे. ब्रह्माहं जगतां स्रष्टा ब्रह्माहं जगतां श्रेष्ठा कर्ता भोक्ता महेश्वरा. ब्रह्माहं जगतां स्रष्टा कर्ता भोक्ता महेश्वरा. काय बोलू यावरती? आपण जे शोधायला जातो तेच देण्यासाठी दुसरे आतुर आहेत, पण आपण ते नको म्हणून दुसरीकडे पळतो. आपण ते नको, ते काहीतरी वेगळं आहे, मी काहीतरी वेगळं आहे, मला काहीतरी वेगळंच करायचं आहे. प्रत्यक्षामध्ये इतके प्रेमळ वडील आपल्याला आज सापडले, आपले कोणते परमपिता आपल्याला आज सापडले, आपला कृष्ण, आपला राम, आपला परब्रह्म आपल्याला सापडलं, असं त्यांना वाटलं. त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. आपल्याला इतिहास आणि तोच इतिहास तुम्ही स्वतः अनुभवू शकता असे परमपिता आपल्याला सापडलेले आहे. होतेच ते सापडले म्हणजे काय? फक्त उदित झाले. मी त्याविषयी सांगितलं इन्व्हेन्शन आणि डिस्कवरी मधला फरक आहे. इन्व्हेन्शन म्हणजे जे नाही ते शोधून काढलं आणि डिस्कवर म्हणजे जे आहे ते शोधून काढलं. आहे ते शोधलं तर डिस्कवरी झाली. इन्व्हेन्शन काय करू शकतो आपण या जगामध्ये? म्हणजे पारमार्थाच्या दृष्टीने इन्व्हेन्शन काय? आणि आपले वडील सुद्धा बघा, साधे वडील, सर्वसाधारण वडील आपले आणि सर्वसाधारण आई आपल्या देहाची, ते सुद्धा आपल्यापेक्षा आपला मुलगा आपल्याजवळ जे आहे ना ते सगळं याला मिळावं असं म्हणतो की नाही? माझ्या मुलीला माझं सगळं मिळावं, तिने घेवो न घेवो हा तिचा प्रश्न आहे, पण माझ्यामध्ये जे आहे, पैसा असो, अळका असो, बुद्धी असो, क्षमता असो, ते सगळं मला द्यावं वाटतं. उलट त्यापेक्षा जास्त तिने मिळवावं असं वाटतं. ही आंतरिक इच्छा असते ना, तीच ब्रह्मदेवाची आणि तीच परब्रह्माची इच्छा. लेकरा तू माझा आहे, माझंच तुला देतो, म्हणजे तूच मी होतो. जशी मिठाची बाहुली समुद्रामध्ये गेली आणि समुद्रमय झाली, पाण्याच्या मध्ये मिसळली, मग तो आणि ती जर वेगळी राहिली नाही तर एवढा मोठा समुद्र म्हणजे मिठाची बाहुली आहे. हा एवढा मोठा समुद्र म्हणजे त्या कणाकणामध्ये मीठ सामावलेलं आहे. ती मिठाची बाहुली त्याच्यामध्ये जशी गेली तेच तुला दाखवायचं आहे. बाकी सगळीकडे बघू नको, तू माझा आहे. मग ते पुन्हा ब्रह्मं अजगतां स्रष्टा कर्ता भोक्ता महेश्वरा. यज्ञक्रिया क्रमवत् सांगोपांगा महर्षया. सरस्वत्या अथ्य गायत्र्या युक्ता वेदा नरा इमे. गुरुपौर्णिमेचा परिणाम दिसतोय हा. गुरुपौर्णिमेचा गुरुचा आशीर्वाद सगळ्यांच्या सोबत वाटत असताना अतिशय आनंद होत आहे. जगाचा उत्पत्ती करता, पालन करता आणि भोगता महेश्वर ब्रह्मा मीच आहे. या जगाची रचना करणारे माझे पुत्र, यज्ञकर्माचे सांगोपांग आचरण करणारे ऋषी, तसेच सरस्वती, वाक आणि गायत्री यांनी युक्त असलेले वेद म्हणजे ज्ञान, हे तीनही मूर्तिमंत माझ्यासमोर उभे आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. माझ्या सृष्टीमध्ये लोकपालादी देव आणि सिद्धांचे समुदाय स्वर्ग लोकांमध्ये संचार करीत आहे. त्यांच्या गंभीर शब्दांमुळे तो अत्यंत रमणीय भासत आहे. पर्वत, दिव्यप्रदेश, समुद्र, अरण्य यांच्या योगाने त्रैलोक्यरूपी स्त्रीच्या कानातील कुंडलाप्रमाणे येथील भूप्रदेश शोभायमान दिसत आहे. आकाशरूपी अंगणात अप्सरांचे समुदाय नित्य फिरत आहे. हे सर्व दिशांमध्ये आपले विस्तीर्ण किरणजाल पोचवणारे 12 आदित्य त्रैलोकाला प्रकाशित करीत आहे. यावरती 1 मिनिट थांबते. कोणत्या प्रदेशातून आलेले मुलं आहेत हे? कोणत्या प्रदेशातून? त्याचं नाव आहे
त्याचं नाव काय सांगितलं? सुवर्ण जट नावाचा सुंदर प्रदेश आहे. मी याचं वर्णन पुन्हा उद्या सांगायचा प्रयत्न करेन, कारण आता वेळ संपली आहे. सुवर्ण जट नावाचा प्रदेश म्हणजे ज्यामध्ये सुवर्ण समृद्धी सगळीकडे भरलेली आहे, अशा प्रदेशातलेच त्याचे वडील होते ना इंदू ब्राह्मण. मग ते इंदू ब्राह्मणाने तो प्रदेश सोडला. एक किती गोष्टी बोलण्यासारखे, संपत नाही हे. त्यांनी तो प्रदेश सोडला, कैलासामध्ये गेले आणि कैलासामध्ये गेल्यावर कैलासात बसून यांना सुवर्ण जटापेक्षा अधिक समृद्ध असा प्रदेश मिळाला. जय जय रघुवीर समर्थ. ही त्यांच्या वडिलांची कृपा आहे त्या लेकरांवरती, त्या 10. सुवर्णजट सोडण्याची संकल्पना. सुवर्णजट आपलं घरातलं साधं 4 खोलीचं घर आपण सोडत नाही मनानी. त्यांनी सुवर्णजट सोडलेला आहे, तो प्रदेश सोडला. कैलासावर गेले. काय मिळालं मग त्यांना? कैलासावर गेल्यानंतर त्यांना 10 पुत्र मिळाले. बरं, ते दैहिक अर्थाने सोडून देऊ. ते 10 पुत्र असे गुणी आहेत, तेजस्वी आहेत, की ज्यांना स्वतःला असं वाटायला लागलं मीच ब्रह्म आहे. वडिलांची कीर्ती किती महान आहे. यावरती मी उद्या पुन्हा चिंतन करते, कारण हा संपण्यासारखा विषय नाही आहे. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.